नमस्कार, मी दीपक केदारे. टाइम टीव्ही महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. सुरुवातीला पाहूया काही ठळक घडामोडी. मोजे कॉलेज समोर विद्यार्थ्यांचे आंदोलन, पीसीआयची मान्यता घेण्याची मागणी. फडणवीस सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बंदोबस्तासाठी आलेले पोलीस 2 दिवस उपाशी. मुंबईच्या विकासासाठी समिती नेमावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे 14 एप्रिलला भूमिपूजन. आता वळूया सविस्तर वृत्ताकडे. वाशिम जिल्ह्यातील शहादपूर इथं 12 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांविषयी गंभीर असलेले शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सत्तेत सामील झाल्यावर शहादपूर या आत्महत्याग्रस्त गावाला भेट दिली. यावेळी भावनिक आवाहन करीत रावते यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे, या नवीन सरकारला वेळ द्या म्हणत आपली भावना व्यक्त केली. यावेळी रावते यांनी काही शेतकरी कुटुंबाला भेट दिली आणि मदतही दिली. दरम्यान आत्महत्याकरिता कृषी विभाग जबाबदार नसून महसूल, ऊर्जा, सहकार व पणन आणि कृषी विभाग जबाबदार असल्याचे यावेळी रावते म्हणाले. आज मंत्रिपदावर असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम राहणार असल्याचे रावते म्हणाले. यावेळी राज्याचे महसूल राज्यमंत्री राजय राठोड, आमदार गोपीकिशन बाजोरिया, शिक्षक संघाचे आमदार श्रीकांत देशपांडे सह अनेक शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सांत्वन दिनी म्हणला दिवाकर रावते पुन्हा सरकारमध्ये त्याच पद्धतीने शेतकऱ्यांकरता काम करेल. कारण शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये सरकारची सामुदायिक जबाबदारी असते. तर माझ्याकडे कोणतं खातं आहे, शिवसेने कोण खातं आहे, ते शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे ते शेतकऱ्यांकरता समर्थपणाने काम करेल आणि आत्महत्या थांबवण्याकरता जे आटोक्यात प्रयत्न करते ते सरकार नक्की केल्याशिवाय राहणार नाही. त्याबरोबर ते सकारात्मक असे निर्णय सरकारने ह्यापूर्वी घेतलेलेच आहेत. 40 दिवसाच्या सरकारने जे निर्णय घेतले ते 60 वर्षाच्या सरकारला जमले नव्हते, इतर सरकारला. हे निर्णय घेऊन सिद्ध केलेला आहे. त्यामुळे या आत्महत्याच्या संदर्भात सरकारचंही लक्ष जावं आता, आमच्या सर्व इतर सहकाऱ्यांचं. आणि आता दोजींनी जो निर्धार व्यक्त केला सरकारने सामील व्हा, मी शेतकऱ्यांच्या बाजूने राहावं आणि आत्महत्या थांबावं हे शेतकऱ्यांचे आवाहन केले ते पोचावं. याकरता मी आज सरकारमध्ये कामकाज सुरू करण्या अगोदरच मी शेतकऱ्यांशी संवाद साधूनच पुढे जात आहे नागपूरला. त्याकरता इथे आलो होतो. वाघोली येथील गेनबा सोपानराव मोजे फार्मसी कॉलेजकडे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाची नोंदणीकृत प्रमाणपत्र नसल्याने फार्मसीची पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पीसीआयची मान्यताच मिळत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी मोजे कॉलेज समोर आंदोलन करून विरोधी घोषणा दिल्या. गेनबा सोपानराव मोजे कॉलेज ऑफ फार्मसीला 2008 पासून फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाकडून कंडक्ट ऑफ फार्मसीची मान्यता मिळाली असली तरी अद्यापही पीसीआयचे अधिकृत प्रमाणपत्र कॉलेजला मिळालेले नाही. विद्यार्थ्यांचे 4 वर्षाचे पदवी अभ्यासक्रम पूर्ण होऊन सुद्धा त्यांना अद्यापही पीसीआयची मान्यता न मिळाल्यामुळे जवळपास 300 ते 400 विद्यार्थ्यांना बेरोजगारीचे जीवन जगावे लागत आहे. काही विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज घेऊन फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले आहे. उडवाउडीचे उत्तरे मिळत असल्याने अखेर विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत महाविद्यालय परिसरामध्ये विरोधी घोषणा दिल्या. या संदर्भात विजय भास्कर या विद्यार्थ्याने सांगितले की पीसीआयकडे महाविद्यालयाची अधिकृत नोंद झालेली नसल्याने शासकीय नोकरीत सुद्धा प्रवेश दिला जात नाही. आम्ही 2008 सालीपासून या कॉलेज एस्टॅब्लिश झालेले आहे. मी हर्षद जगन्नाथ तांबे या कॉलेजचा विद्यार्थी असून मी 2012 मध्ये इथून पास आउट झालेलो आहे. तर 2 वर्षापासून मी बेरोजगार म्हणून जगामध्ये वावरतोय. मला इथे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाची मान्यता असल्याशिवाय आम्हाला रजिस्टर म्हणून फार्मसिस्ट म्हणून लायसन्स मिळू शकत नाही. त्यासाठी आम्ही इथे आंदोलन उभं केलेलं आहे. 150 मुलं आमच्यासोबत. आम्हाला कुठलाही पाठिंबा नाही. आपणही सहकार्य करू शकतायत. आपल्या मार्गे आम्ही आमच्या वेदना मांडतो आणि आपण आवर्जून या प्रकरण उचलून धरावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा. गेले 4 वर्ष झाले आम्ही कॉलेज प्रशासनाकडे पाठपुरावा करतोय, पण इथले टीचर लोक, कॉलेजचे प्रिन्सिपल सर सगळ्यांनी मदत करून सगळ्यांनी डेव्हलपमेंट करून सुद्धा इथं काही होत नाहीये आणि इथे सगळं संस्था चालकावर झालं पाहिजे. रजिस्ट्रेशनची मान्यतासाठी आपण अप्लाय केलेला आहे. बरोबर. रजिस्ट्रेशनच्या मान्यतेसाठी आपण जे ऍप्लिकेशन फी 1 लाख रुपये ती भरलेली आहे. दुसरं इन्स्पेक्शन सरप्राईज असल्यामुळे त्याची तारीख फक्त कॉलेज सांगू शकत नाही, पण ते जनरल क्रायटेरियानुसार डिसेंबर एंड पर्यंत होऊन जाईल अशा त्यांनी आपल्याला कळवलं. म्हणजे निश्चित आहे की निश्चितता सरप्राईज इन्स्पेक्शनशी सांगू शकत नाही, पण एक क्रायटेरिया की अप्लाय सप्टेंबर एंड पर्यंत ऍप्लिकेशन स्वीकारतात आणि डिसेंबर एंड पर्यंत ते इन्स्पेक्शन करतात. अच्छा, नाही मान्यतेच्या बाबतीत म्हणजे निश्चितच आहे. पूर्ण तयारी कॉलेजने केलेली आहे. पीसीआयला लागणारे पूर्ण कॉलेजने तयारी केलेली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूरमध्ये सुरुवात होणार आहे.
विरोधी पक्षात असणारी शिवसेना आता सत्तेत सहभागी झाल्यावर 15 वर्षांनंतर राज्यात पुन्हा सेना भाजप युतीचं सरकार अस्तित्वात आलं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यांवर घेरण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 15 वर्षे सत्तेत असलेले काँग्रेस राष्ट्रवादी नव्या सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणार आहेत. विशेषतः शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि दुष्काळ या प्रश्नावर काँग्रेसच्या नेतृत्वात आज शेतकरी विधिमंडळावर हल्लाबोल मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे नागपुरात ऐन थंडीमध्ये राजकारण तापणार आहे. फक्त शेतीच नाही तर टोलमुक्ती आणि एलबीटीच्या संदर्भातही सरकारला अधिवेशनाच्या काळात उत्तर द्यावी लागतील. इतकंच नाही तर स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात असणारी शिवसेना सत्तेत सहभागी झाली आहे. त्यामुळे विरोधकांकडून स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा उपस्थित करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. स्वतंत्र विदर्भ हा भाजप आणि शिवसेनेत वादाचा मुद्दा ठरू शकतो. ज्यांच्या जीवावर संपूर्ण राज्य सुरक्षित आहे, ज्यांच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, अशा पोलिसांची दयनीय अवस्था आमच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील शासकीय निवासस्थानी 2 दिवस बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना एक वेळही जेवण मिळालं नाही. जवळपास 80 पोलिसांचा ताफा मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी तैनात आहे. पण 2 दिवस पोलिसांच्या पोटात अन्नाचा कणही पडलेला नाही. तक्रार केल्यानंतर जेवण मिळालं, पण तेही केवळ 4 ते 5 पोलिसांना पुरेल इतकंच. त्यानंतर काही जणांनी कोरडा भात, समोसे असे पदार्थ खाऊन भूक भागवली. ज्यांच्या सुरक्षेमुळे राज्याचे मुख्यमंत्री किंबहुना अवघड राज्य सुरक्षित आहे, त्या पोलिसांची व्यथा मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का? विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आणि पोलीस खातंही त्यांच्या अंतर्गत येतं. त्यामुळे आता स्वतः मुख्यमंत्री याकडे लक्ष देणार का, हा प्रश्न आहे. मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी अशी मागणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. नियोजन आयोगाची प्रासंगिकता संपुष्टात आल्यानं आता नवी व्यवस्था अस्तित्वात आणण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यावेळी ही मागणी करण्यात आली. देशाच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि पूर्वोत्तर विभागांसाठी पंतप्रधान आणि त्या क्षेत्रातील मुख्यमंत्र्यांचा समावेश असलेली प्रादेशिक मंडळे स्थापन करावीत. CRZ, नवीन भूसंपादन कायदा, इको सेन्सिटिव्ह क्षेत्रांचा कायदा यामुळे राज्यांच्या विकास दरावर दुष्परिणाम होतो. यामुळे या प्रादेशिक मंडळांना कायदेशीर प्रश्नांवरही अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार असावेत अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. दृष्टी यांच्या क्रिकेट विश्वचषकात भारताने जेतेपद मिळवलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन मध्ये झालेल्या फायनलमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर 5 विकेट्स राखून मात केली. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 40 षटकात 389 धावा केल्या होत्या, तर भारताने 39 षटकं आणि 4 चेंडूंमध्ये 5 बाद 392 धावा करत विजय साजरा केला. भारताकडून प्रकाश जयराम याने सर्वाधिक 82 धावांची खेळी केली. केतनभाई पटेलने 76 तर अजय रेड्डीने 74 धावा ठोकत भारताचा विजय निश्चित केला. कर्ज काढल्याशिवाय राज्य चालवणं कठीण आहे असं राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. ते आज हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. कर्ज काढल्याशिवाय सरकार चालवता येत नाही, पण कर्जाला काही मर्यादा आहेत हे लक्षात ठेवूनच यापुढे धोरण आखली जातील असंही खडसेंनी स्पष्ट केलंय. याशिवाय या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या 3 महिन्यात कुठलेही नवे कर लावणार नाही असंही खडसेंनी म्हटलं आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारचा अजेंडा सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलवण्यात आली होती. यावेळी शिवसेनेचे मंत्रीही खडसेंसोबत उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम सुरू होण्याआधीच राजकीय स्पर्धा लागली. स्मारकासाठी सर्व परवानगी घेऊन भाजप सरकार हे स्मारक पूर्ण करेल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्याचवेळी काँग्रेस सरकारने पूर्वीच या स्मारकाच्या सगळ्या पूर्तता केल्या आहेत असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावित स्मारकाचं भूमिपूजन 14 एप्रिल रोजी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. आंबेडकरांना 58व्या महापरिनिर्वाण दिनी आदरांजली देण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायांचा जनसागर उसळला होता. मुख्यमंत्र्यांसह राज्यपाल के विद्यासागर, खासदार रामदास आठवले आदींनी आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. छत्तीसगडच्या कोंडा गावाने नारायणपूरमध्ये 3 महिलांसमेत 5 नक्षलवाद्यांनी आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या 5ही जणांवर बक्षीस जाहीर करण्यात आली होती. नक्षलवाद्यांच्या टोळीत वारंवार लैंगिक अत्याचारांना सामोरं जावं लागत असल्यानं या महिलांनी आत्मसमर्पण केलंय. नक्षलवादी महिला उर्मिला भट्टी हिच्यावर तब्बल 8 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. आत्मसमर्पण केल्यानंतर उर्मिलानं आपला नक्षलवाद्यांच्या 6 नंबर कंपनीचे सदस्य असल्याचं सांगितलं. उर्मिला 14 वर्षाची असताना दबाव टाकून नक्षलवाद्यांनी तिला आपल्या गँगमध्ये सहभागी करून घेतलं होतं. इथं तिला वारंवार लैंगिक शोषणाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे वैतागलेल्या उर्मिलानं आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय.
आव्हाळवाडीचे नूतन सरपंच प्रवीण आवळे यांनी विविध विकास कामे केली, परंतु काम करत असताना येणाऱ्या अडचणी सोडवत गावचा विकास कसा साधता येईल या ध्येयाने झपाटून आव्हाळवाडी या गावचा विविध अंगी विकास केलाय। तेव्हा आमच्या रिपोर्टरने साधलेला हा संवाद। विकासाबाबत जर बोलायचं म्हणलं तर वाघोली ग्रामपंचायतीमधून विभक्त झालेलं आमचं 83 साली आमचं गाव विभक्त झालं आणि तेव्हापासून आमच्या गावामध्ये गायरान क्षेत्र नसल्यामुळे विकास कामं करताना खूप अडचणी यायच्या। त्यामुळे आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, परंतु तो निर्णय आमचा थोडासा चुकीचा ठरला आणि तेव्हापासून आमची थोडी विकासाची गती मंदावलेली होती। परंतु पूर्ण गावाची ग्रामसभा घेऊन आम्ही पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलं आणि गेल्या 2 वर्षापूर्वी आमच्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली। त्यामध्ये तेव्हापासून आम्ही विकासाची कामं करतोय। 4 महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे 4 महिन्यापूर्वी सरपंच म्हणून निवड झाली। या कालावधीमध्ये मी जवळजवळ 1 कोटी रुपयांचे रस्ते ड्रेनेज आणि रस्त्यांची कामं आता चालू आहे आणि आता 1 महिन्यापूर्वीच 3 कोटी 5 लाख रुपयाची पाणी योजना या ठिकाणी मंजूर झालेली आहे। आता यामध्ये सर्वात महत्वाचा विषय की वृक्षारोपण आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। जवळजवळ 2000 वृक्ष आम्ही या ठिकाणी लावलेले आहेत आणि हे जगवण्याचंच काम आता आम्ही सर्वात महत्वाचं या ठिकाणी मानतो। गावामध्ये विशेषतः ड्रेनेजचा विषय थोडासा महत्वाचा आहे, तोही आम्ही आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्वतः करून देत आहोत। निधीबद्दल तुम्हाला शासनाकडून काही अपेक्षा आहे? हो, आम्हाला निधीपेक्षा गायरान क्षेत्र मिळावं ही सरकारकडून सर्वात मोठी अपेक्षा आहे, कारण निधी असून सुद्धा विकास कामं करताना आम्हाला थोडा अडथळा येत आहे। सर्वात महत्वाचा विषय म्हणजे गाव मूळचं स्वच्छ आहे आणि त्यामुळे 1-2-3 दिवसामध्ये आम्ही स्वच्छता अभियान घेऊन जे राहिलेले आहे संपूर्ण स्वच्छ करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलाय। नुकतंच म्हणजे कलेक्टर मागण्यामध्ये कुठल्या महत्वाच्या मागण्या आहेत? यामध्ये गावाला गायरान क्षेत्र नसल्यामुळं आणि गावठाण दर्जा नसल्यामुळं या ठिकाणच्या जमिनी या फक्त प्लॉटिंगसाठीच वापरल्या जातात। त्यामुळं आमचं एकच मागणी आहे की या ठिकाणी एकतर गावठाण दर्जा गावासाठी मिळावा, नाहीतर मग गावामध्ये आरजोर व्हावा, जेणेकरून शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांचा पूर्ण मोबदला शेतकऱ्यांना मिळेल। 5 वर्षामध्ये अतिशय सुधारणा झाली आणि गावातले तंटे गावातच मिटायला लागले। तंटामुक्तीच्या माध्यमामधून सर्वच तंटे गावामध्ये मिटतात, परंतु गेल्या वर्षभराचा कालावधी जर पाहिला तर गावामध्ये तंटाच झाला नाही अशी परिस्थिती आता गावामध्ये आहे। जरी काही वाद झाला तर तंटामुक्ती अध्यक्ष असेल, मी सरपंच या नात्याने त्यामध्ये निश्चितपणाने भाग घेऊन सर्वांना समजून सांगून आम्ही तो वाद गावामध्येच मिटवण्याचा प्रयत्न करतो। पुन्हा एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर। मोजे कॉलेज समोर विद्यार्थ्यांचे आंदोलन, पीसीआयची मान्यता घेण्याची मागणी। फडणवीस सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात। मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बंदोबस्तासाठी आलेले पोलीस 2 दिवस उपाशी। मुंबईच्या विकासासाठी समिती नेमावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे 14 एप्रिलला भूमिपूजन। याचबरोबर बातम्या इथेच संपलं। पुन्हा भेटूया नवीन बातम्यांसोबत। पात्रा टाइम टीव्ही महाराष्ट्र। नमस्कार।